सर्वांचे स्वागत करतो आणि एक आजचा ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे, कारण की आजच जे आमचे नेते सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जुलै महिन्याचं जे बजेट मांडलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं, त्यामध्ये आंबोली घाटाला पर्यायी असलेला मार्ग म्हणजे केसरी फणसवडेहून नेनेवाडी चौकुळला जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 60, याला 60 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि एक 700 ते 16,300 असा साधारणतः 9.25 किलोमीटरचा नवीन लांबी त्यातून अस्तित्वात येईल. त्याशिवाय वनविभागाचा प्रस्ताव असेल किंवा ॲक्विजिशन असेल, ह्याच्यासाठी वेगळी एक 10 कोटीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ह्याबद्दल मी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो. फक्त माझ्यातर्फे नाही तर संपूर्ण चौकुळ, फणसवडे, आंबोली, केसरी त्या संपूर्ण पंचक्रोशीतर्फे, कारण की आंबोली घाटाला एक सक्षम आणि सुरक्षित असा पर्यायी मार्ग जो अपेक्षित होता, बरेच वर्ष तो प्रलंबित होता, तो ह्या निमित्ताने मार्गी निघाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जिल्हा म्हणजे पर्यटनाची खाण आहे. जशा पद्धतीचं पर्यटन आपल्याला आंबोली घाटात प्रवास करताना आपल्याला बघायला मिळतं, त्याच पद्धतीचं अद्भुत असं पर्यटन किंवा पर्यावरण तुम्हाला ह्या मार्गावरती सुद्धा बघायला मिळणार. अत्यंत चांगल्या पद्धतीचे धबधबे आणि निसर्गरम्य असा संपूर्णपणे तो परिसर आहे. तो परिसर आज खुला होणार. आनंद ह्याही गोष्टीचा आहे की साधारणतः अंतर वाचेल. आंबोलीचं सध्याचा जो घाटमार्ग आहे तो जर थोडासा ह्याच्यापेक्षा लांब आहे, त्यामुळे अंतर एक वाचेल, वेळेची बचत, इंधनाची बचत होईल. आणि गेली अनेक दशकं जो इकडचे स्थानिक असतील किंवा तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असतील, जे अनेक दशकं सुचवत होते जो मार्ग, तो आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे. त्याबद्दल त्यांनी जो दूरदृष्टिकोन ठेवला आहे चव्हाण साहेबांनी, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. अशाच पद्धतीचे म्हणजे साधारणतः कोकणाला कधी सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं नव्हतं आणि देवाच्या दयेने ते खातं 2 वर्षापूर्वी मिळालं. आणि ह्या 2 वर्षात बऱ्याच पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी मिळाला, अगदी बांदा दानोली रस्ता असू दे, त्याचं कॉन्क्रिटीकरण साधारणतः 128 कोटीचं त्याचं उद्घाटन झालेलं आहे, त्याचं तांत्रिक मान्यताही त्याची झालेली आहे. असे अनेक प्रकल्प असेल, केसरीमध्ये असलेला केसरी KSR ग्लोबल ॲक्वेरियमचा प्रोजेक्ट असू दे, असे अनेक प्रकल्प ह्या पद्धतीने दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल. आणि सह्याद्रीचा एक वेगळा पट्टा, सह्याद्रीची एक वेगळी बाजू आज इथे लोकांच्या समोर येईल. आणि त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पेक्षा इथून जर गेला तर तो सोयीस्कर ठरेल, म्हणजे सर्व मी आता जे उल्लेख केला तो विषय असा होता की 700 ते 16,300 असा 9.2 किलोमीटरचा नवीन लांबी अस्तित्वात येते. ती म्हणजे फक्त फणसवडे गावात आपलं सध्या प्रजिम 60 संपतो, तो तिकडनं सुरुवात होऊन नेनेवाडी जी चौकुळला वाडी आहे तिथे जोडला जाईल. ह्या 2 मिसिंग लिंक इथे एस्टॅब्लिश होतील. एवढंच सध्या फक्त ह्या मंजुरीमध्ये आहे. म्हणजे फणसवडे ते पुढे आहे म्हणजे? हां, फणसवडेपासून नेनेवाडी, नेनेवाडीपासून चौकुळ. म्हणजे अजून इकडचा टप्पा नाही. त्याचा फरक किती आहे? 3 किलोमीटर. त्याच्यामध्ये वनविभागाचं सुद्धा हस्तांतरणाचं प्रकरण येणार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्या बाबतीतला रोडमॅप त्यांचा तयार आहे आणि ते त्या पद्धतीने फास्ट ट्रॅकने होईल. आणि माझी अशी आशा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्याचं उद्घाटनसुद्धा चव्हाण साहेबांच्या हस्ते होईल. म्हणजे एक गोष्ट बघताना आनंद होतो की गेल्या वर्षी साहेबांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपलं सावंतवाडीचं जे रेल्वे स्टेशन होतं त्याचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलेलं होतं आणि आज ते चांगल्या पद्धतीने उभं आहे. सो ज्या स्पीडने कामं होत आहेत त्याच पद्धतीने ह्याचंसुद्धा फास्ट ट्रॅकवरती हा मार्गी लागेल. मुळात कसं झालं, वन विभागामुळे तो रस्ता रखडला होता.
वनविभागाचं नेमकं ते पर्यायी जमिनीचं झालं का किंवा ती ॲक्च्युली विषय असा असतो की वनविभागाचा प्रस्ताव करणं हे सेकंडरी स्टेजवरती येतं. पहिली म्हणजे ह्याच्यासाठी निधी आणि त्याची प्रशासकीय मान्यता ती महत्त्वाची होती. कोकणचे सुपुत्र, ह्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वतः ह्या खात्यावरती असल्यामुळे हे शेवटचं बजेट आहे. तर त्या ह्याच्यात त्याची मान्यता मिळाली ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे अशी मी मानतो. असं व्हायला नको की निधी मंजूर झाला आहे आणि वनविभागाच्या आडमध्ये धोरणामुळे तो निधी परत घेतो. त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आपण जर त्याच्यामध्ये प्रयत्न केले तर त्यामध्ये तो विषय सॉर्ट आऊट होऊ शकतो. आणि जशी सुखद धक्कादायक आपल्याला ही बातमी मिळाली तशी धक्कादायक तुम्हाला तीही बातमी मिळेल की वनविभागाचं पण बऱ्यापैकी हस्तांतरण